नवी मुंबईकर नागरिक हो. चला जाणून घेऊया नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 ची मतदान प्रक्रिया. यंदाची निवडणुकीतील मतदान प्रक्रिया थोडीशी वेगळी आहे, त्यामुळे नीट लक्ष देऊ नये का. यावेळेस निवडणूक बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने होत आहे. या पद्धतीत शहराची विभागणी मोठ्या प्रभागांमध्ये करण्यात आली असून प्रत्येक प्रभागातून एकाऐवजी 4 किंवा 3 सदस्य निवडले जातील. आपल्या नवी मुंबईतील एकूण 28 प्रभागांपैकी 1 ते 27 प्रभाग 4 सदस्यांचे आहेत आणि 28वा प्रभाग 3 सदस्यांचा आहे. त्यामुळे 1 ते 27 प्रभागातील मतदारांनी अ, ब, क, ड अशी 4 मते द्यायची आहेत आणि प्रभाग 28 मधील मतदारांनी अ, ब, क अशी 3 मते द्यायची आहेत. चला तर आपण जाणून घेऊया मतदान प्रक्रिया कशी असेल. प्रभागातील अ, ब, क व ड अशा प्रत्येक जागेसाठी मतदान यंत्रावर मतपत्रिकांचा रंग वेगवेगळा असेल. अ साठी फिका पांढरा, ब साठी फिका गुलाबी, क साठी फिका पिवळा व ड साठी फिका निळा. तुम्ही अ मधील उमेदवारासमोरचे बटन दाबाल तेव्हा त्यासमोरील लाल दिवा पेटेल. तसेच ब, क व ड मधील उमेदवारासमोरील बटन दाबाल तेव्हा त्यासमोरील लाल दिवा पेटेल. जेव्हा तुम्ही सर्व जागांसाठी मतदान पूर्ण कराल तेव्हा शेवटी बीप असा आवाज येईल. बीप आवाज आला म्हणजे तुमची मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. जोपर्यंत बीप असा आवाज येत नाही तोपर्यंत तुमची मतदान प्रक्रिया पूर्ण झाली नाही असे समजावे. महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला अ, ब, क व ड या प्रत्येक जागेसाठी स्वतंत्र मत द्यायचे आहे. अ किंवा कोणत्याही एका जागेसाठी तुम्ही 4ही मते देऊ शकणार नाही. लक्षात ठेवा, एका जागेसाठी एकच मत. जेव्हा कोणताही उमेदवार पसंत नसेल तर प्रत्येक जागेसाठी नोटा हा पर्यायही उपलब्ध असेल. नोटा म्हणजेच नन ऑफ द अबव. लक्षात ठेवा, आधी 1 मत द्यायचे होते, आता 4 किंवा 3 मते द्यायची आहेत. मतदानाची तारीख खालीलप्रमाणे: गुरुवार 15 जानेवारी 2026 आणि मतदानाची वेळ आहे सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत. मतदान करून लावू बोटावर शाही, करूया सक्षम आपली लोकशाही.